अखेर ज्याची एवढी चर्चा होत आहे त्या राम मंदिराच्या उभारणीत काय सापडले? जेव्हा शास्त्रज्ञांना या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा ते देखील आश्चर्यचकित झाले. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती मिळेल तेव्हा तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. आणखी एक गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हिंदू असल्याचा अभिमान वाटेल. अखेर अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आणि राम मंदिर तयार झाले. आता लोक 22 जानेवारीची वाट पाहत आहेत, कारण केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील लोक या दिवसाची वाट पाहत आहेत. प्रभू श्री रामांची मूर्ती बसवताना पाहून लोक उत्सुक असतील, कारण या दिवसानंतर राम मंदिराचे दरवाजे कायमचे भक्तांसाठी खुले केले जाईल. ही मूर्ती साकारण्यासाठी देशातील 3 मोठ्या शिल्पकारांना प्राचारण करण्यात आले आहे. आणि हा ऐतिहासिक क्षण डोळ्यांनी पाहणारा कोणताही भक्त जीवन मृत्यूच्या बंधनातून मुक्त होईल. कारण तुम्हाला हे माहीत असेलच की राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी रामलालांच्या मूर्तीचा अभिषेक केला जाईल. परंतु हे मंदिर अजूनही बांधकामाच्या वेळी ते पूर्ण झालेले नसेल. अयोध्येत अनेक चमत्कार घडले आहेत. या गोष्टी पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत. वैज्ञानिकांनाही या गोष्टी पाहून धक्का बसला आहे. इतकंच काय, ते इतके खोल विचारात बुडाले आहेत की त्यांना काहीतरी भयंकर पाहिल्यासारखं वाटतंय. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राम मंदिराच्या निर्माणादरम्यान घडलेला चमत्कार आणि रहस्यमय गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमचाही विश्वास बसणार नाही. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी प्रभू श्रीरामाचे खरे भक्त असाल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये जय श्रीराम टाईप करा. प्रत्येक देशवासियाने हे जाणून घेतले पाहिजे की आम्ही हिंदू कोणापेक्षा कमी नाही. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे रहस्यमय व्हिडिओ सतत बघायला मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा मंदिराचे बांधकाम चालू होते तेव्हा एकदा खांबाचे रेखाचित्र तयार केले गेले आणि अमेरिकेतून शास्त्रज्ञांची एक विशेष टीम बोलवण्यात आली, जेणेकरून त्यांनी त्याची पाहणी करून सर्व उणिवा दूर केली जाईल, कारण मंदिरामध्ये काही कमी पडू नये. पण मंदिराच्या उभारणीच्या वेळी तिथली जमीन जेव्हा खोदली गेली तेव्हा त्या जमिनीतून एक वस्तू बाहेर पडली, जी पाहून सर्वांना धक्का बसला. आणि या चमत्कारी आणि दैवी वस्तूने केवळ वैज्ञानिकांनाच नव्हे तर भारत सरकारलाही धक्का दिला. त्यानंतर तातडीने समिती स्थापन करण्यात आली आणि त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. पण त्यानंतर असे काही घडले की ते सर्व देखील प्रभू श्रीरामाचे भक्त बनले. खरे तर हा राम मंदिराच्या बांधकामाचा काळ आहे, जेव्हा अमेरिकेतील थॉमस नावाचा शास्त्रज्ञ भारतात राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी आला होता. येथे आल्यानंतर त्यांनी पाहिले की राम मंदिराचे बांधकाम जोरदार सुरू आहे. त्यानंतर त्यांनी आपले काम सुरू केले. आपले काम करत असतानाच त्यांची नजर मंदिराच्या संकुलाकडे गेली. त्यांना तिकडे मऊ आणि दिसायला अतिशय सुंदर जागा दिसली. तेथील जागा पूर्णपणे वेगळी दिसत होती. थॉमसच्या सद्विवेक बुद्धीतून काही वेगळीच प्रेरणा मिळू लागली आणि लगेचच थॉमसने आपल्या मजुरांना तिथे खोदायला सांगितले. मजुरांनाही आश्चर्य वाटले की अशी जमीन उत्खनन होत आहे, पण मजुरांनी ते अनादर मानले. फक्त काम करायचे होते म्हणून त्यांनी सुरुवात केली. कोणतेही प्रश्न न विचारता खोदकाम सुरू केले. काही वेळाने जमिनीवर पाणी वाहू लागले. ते वाहणारे पाणी पाहून खोदकाम करणाऱ्या मजुरांना काळजी वाटू लागली, कारण पाण्याखाली खोदणे अवघड नाही तर अशक्यही झाले होते. पण जेव्हा या पाण्याचे सर्वेक्षण केले तेव्हा असे आढळून आले की हे पाणी जवळून वाहणाऱ्या सरयू नदीचे पाणी आहे. माता सरयूचा आशीर्वाद आहे की त्या स्वतः राम मंदिराच्या उभारणीत मदत करत होत्या, हे त्यांना समजले नाही. यावेळी सर्व शास्त्रज्ञांना खोल विचारात ढकलले. ते विचार करू लागले की जर पाणी असेच बाहेर पडत राहिले तर भव्य मंदिर कसे बांधले जाईल, कारण पाण्याच्या पृष्ठभागावर भक्कम मंदिर बांधणे काही हास्याची बाब नाही. त्यावेळी सर्वांच्या मनात एकच गोष्ट होती की मंदिराच्या खाली सरयू नदीची भेट आहे. हा चमत्कार आहे
की निसर्गाचा चमत्कार हे कोणालाच माहीत नव्हते. शेवटी उपाय सापडला नाही तेव्हा सर्वांनी मिळून श्रीरामाची प्रार्थना सुरू केली. कारण माता सरयूच्या पाण्याचा प्रवाह थांबेपर्यंत पुढील काम सुरू होऊ शकत नाही हे उघड होते. पण दुसऱ्याच दिवशी श्रीरामांनी त्यांची हाक ऐकली आणि माता सरयूचे पाणी आपोआप थांबले आणि पुन्हा एकदा राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. काम आता इतक्या प्रमाणात चालले आहे की ते तिथे अंतिम टप्प्यात पोहोचले आहे किंवा ते जवळजवळ तयार झाले आहे आणि 22 जानेवारी रोजी येथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंदिराचे इतके कौतुक झाले आहे की ते पाहण्यासाठी भारत सरकारने येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. देश विदेशातली लोक थेट येथे येऊ शकतील यासाठी विमानतळही बांधण्यात आले आहे. हे मंदिर तुम्ही कधीही येऊन पाहू शकता. पण आता प्रश्न असा आहे की जुन्या काळी येथे मंदिर होते तेव्हा ते कसे दिसत होते? ते पाडून बाबरने बाबरी मशीद बांधली. राम मंदिर कोणी बांधले ही कारणे आजपर्यंत मोजक्यात लोकांना माहीत आहे. बहुतेक लोकांना याचे रहस्य माहीत नाही. जर तुम्हाला अयोध्येबद्दल काही माहिती नसेल तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचे संपूर्ण रहस्य सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओमध्ये आमच्या सोबत राहा. अयोध्या ही प्रभू श्रीरामाची नगरी, हिंदूंसाठी ही पवित्र नगरी कोणी बांधली हे खूप महत्त्वाचे आहे. कारण येथे स्वतः भगवान श्रीराम आहेत. प्रभू श्रीरामाचा जन्म झाला म्हणून त्याला राम जन्मभूमी असेही म्हणतात. इतिहासकारांच्या मते कौशल्य प्रदेशाची प्राचीन राजधानी नंतर अयोध्या म्हणून ओळखली जाऊ लागली. अयोध्या हे मुळात मंदिराचे शहर होते. मात्र येथे खोदकामाच्या दरम्यान हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित मंदिराचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात, ज्यामध्ये स्तंभांवर हिंदू आकृत्या कोरल्या होत्या. अयोध्या नगरीमध्ये असण्याचे वर्णन वाल्मिकी रामायणातही आढळते. असे म्हणतात की भगवान श्रीरामांनी जलसमाधी घेतल्यावर अयोध्या काही काळ उजाड झाली, पण त्यांच्या जन्मभूमीवर बांधलेला राजवाडा तसाच राहिला. भगवान श्रीरामाचा पुत्र कुश याने पुन्हा एकदा राजधानी अयोध्याची पुनर्बांधणी केली. या बांधकामाच्या नंतर सूर्यवंशाच्या पुढच्या पिढीसाठी ते अस्तित्वात होते आणि शेवटचे राजा महाराज बृहद्बल, कौशल्य राज बृहद यांच्यापर्यंत ते शिखरावर होते. परंतु अभिमन्यूच्या हातून मरण पावले. महाभारताच्या युद्धानंतर अयोध्या उजाड झाली, पण श्रीराम जन्मभूमीचे अस्तित्व अजूनही कायम आहे. त्यानंतरही ख्रिस्तपूर्व 100 वर्षापूर्वी उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य एके दिवशी शिकार करत असताना अयोध्येला पोचला. थकल्यामुळे तो अयोध्येला सरयूमध्ये आपल्या सैन्यासह नदीच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आराम करायला लागला. त्यावेळी तेथे घनदाट जंगल असल्याने तेथे वस्ती नव्हती. महाराज विक्रमादित्य यांना या भूमीत काही चमत्कार दिसू लागले. मग त्यांनी शोध सुरू केला आणि जवळच्या योगी आणि संतांच्या कृपेने त्यांना समजले की ही श्रीरामाची भूमी आहे. त्या संतांच्या सांगण्यावरून सम्राटने तेथे विहीर, तळे, राजवाडा आदींसह भव्य मंदिर बांधले. श्रीराम जन्मस्थानी काळ्या कसोटी दगडांच्या 64 खांबांवर त्यांनी भव्य मंदिर बांधले होते. असे सांगितले जाते की या मंदिराची भव्यता पाहून विक्रमादित्य दंग झाला. परंतु या मंदिराची देखरेख करणाऱ्यांपैकी एक शुंग वंशाचे पहिले शासक पुष्पमित्र शंगू यांनी ही मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला. अयोध्येतून पुष्पमित्राचा एक शिलालेख सापडला, ज्यामध्ये त्यांना सेनापती म्हटले गेले आहे आणि त्यांनी 2 अश्वमेध यज्ञ केल्याचे वर्णन आहे. अनेक शिलालेखांवरून असे दिसून येते की गुप्त वंशातील चंद्रगुप्त द्वितीय याच्या काळात अयोध्या ही गुप्त साम्राज्याची राजधानी होती. गुप्त काळातील महान कवी कालिदास यांनी रघुवंशात अनेक वेळा अयोध्येचा उल्लेख केलेला आहे. इतिहासकारांच्या मते इसवी सनापूर्वी 600 मध्ये अयोध्या हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. इसवी सनापूर्वी 5व्या शतकात या ठिकाणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, जेव्हा ते एक प्रमुख केंद्र बनले. त्याचे रूपांतर झाल्यावर त्याचे नाव साकेत होते. असे म्हणतात की चीनी भिक्षू फाइयेन यांनी येथे पाहिलेल्या अनेक बौद्ध मठांच्या नोंदी ठेवल्या होत्या. चीनी प्रवासी हिएनसांग 7व्या शतकात येथे आला होता. त्यांच्या मते येथे बौद्ध मंदिर होते आणि येथे 3000 भिक्षू राहत होते.
आणि येथे हिंदूंचे एक मोठे आणि भव्य मंदिर देखील होते, जिथे दररोज हजारो लोक दर्शनासाठी येत असत। यानंतर ख्रिस्ताच्या 11व्या शतकात राजा जयचंद्र कौनौज आला आणि त्याने मंदिराला सम्राट घोषित केले। विक्रमादित्यच्या प्रशस्ती शिलालेखात पानिपतच्या लढाईनंतर जयचंद्राचाही अंत झाला। त्यानंतर भारतावरील आक्रमणांचे हल्ले आणखी वाढले। आक्रमकांनी काशी, मथुरा तसेच अयोध्या लुटली, पुरोहितांची हत्या केली आणि मूर्ती तोडणे चालूच ठेवले। परंतु 14वी शतकापर्यंत तो ध्यान मंदिरात राम मंदिर पाडण्यात यशस्वी होऊ शकला नाही। विविध आक्रमणे होऊनही श्रीराम जन्मभूमीवर बांधलेले भव्य मंदिर सर्व वादळे सहन करीत 14वी शतकापर्यंत टिकून राहिले। 14व्या शतकात भारतावर मुघलांनी ताबा घेतला आणि त्यानंतर भूमी आणि अयोध्या नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या गेल्या। अखेर 1527 ते 28 मध्ये भव्य मंदिर पाडून त्या जागी बाबरची मशीद बांधण्यात आली। मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबरचा सेनापती याने अयोध्येचा नाश केला असे म्हणतात। बिहार मोहिमेदरम्यान श्रीराम जन्मस्थानी तेथे असलेल्या प्राचीन आणि भव्य मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली, जी विधाने होईपर्यंत अस्तित्वात होती। बाबर नामानुसार 1528 मध्ये अयोध्या पक्षाच्या वेळी बाबरने मशीद बांधण्याचा आदेश दिला होता। हे देखील कोरलेल्या 2 संदेशांवरून सूचित होते। अयोध्येत बांधलेल्या मशिदीत एक विशेष उल्लेखनीय त्याचे सार हे आहे की स्वर्गापर्यंत न्यायाच्या चर्चा आहे। अशा महान शासक बाबरच्या आज्ञेवरून दयाळू मीर बाकीचे या देवदूतांच्या जागेला पूर्ण आकार दिला असे म्हटले जात असले तरी अकबर आणि जहांगीरच्या काळात ही भूमी हिंदूंना व्यासपीठ म्हणून देण्यात आली, औपचारिकपणे सुपूर्द केली। परंतु क्रूर शासक औरंगजेब पूर्वज बाबर यांचे स्वप्न पूर्ण करत त्यांनी येथे भव्य मशीद बांधली आणि तिचे नाव बाबरी मशीद ठेवले। पण शेवटी बाबरी मशीद पाडली गेली आणि शेवटी ही जमीन हिंदूंच्या स्वाधीन झाली, ज्यावर आज श्री रामलला यांचे भव्य मंदिर बांधले गेले आहे। आणि 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे, ज्याची तयारी अयोध्येत जोरदार चालू आहे। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा श्रीरामाचे भव्य मंदिर पाहायचे असेलच, तुम्हाला श्रीरामाचे दर्शन लवकरच चालू केले जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।